संस्कृत भारतीचे अध्यक्ष आणि भाजपचे खंदे कार्यकर्ते रमेश मंत्री यांचं नुकतंच निधन झालं। दरम्यान शुक्रवारी त्यांच्या शोक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मान्यवरांनी या शोक सभेला उपस्थित राहून रमेश मंत्री यांना श्रद्धांजली अर्पण केली। रमेश मंत्री हे नागपुरातील ज्येष्ठ आणि सुपरिचित भाजप कार्यकर्ते होते। औद्योगिक तसंच सहकारी बँकिंग क्षेत्रात त्यांनी मोलाचं योगदान दिलं। नागपूर मनपा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली। 1998 मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक देखील लढवली होती। समाज आणि संस्कृतीप्रती असलेल्या गाढ बांधिलकीमुळे त्यांचं संस्कृत भारतीशी दीर्घकाळ संबंध निर्माण झाले। संस्कृत भाषा आणि संस्कृतीच्या प्रचारासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। संस्कृत भाषा आणि संस्कृतीचा प्रसार करणारे ज्येष्ठ नेते रमेश मंत्री यांचं 30 डिसेंबर रोजी वयाच्या 73व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झालं। शुक्रवारी नागपूर शहरातील मुंडले सभागृहात रमेश मंत्री यांच्या स्मरणार्थ शोकसभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर नीता ठाकरे, भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्यासह इतर भाजप नेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सर्वांनी दिवंगत आत्म्याला श्रद्धांजली अर्पण केली। खूपच कमी वेळात त्यांची प्रकृती बिघडली आणि ते आपल्यातून निघून गेले। एक प्रकारे आपल्या सगळ्यांकरता हा एक मोठा धक्का होता, कारण कधी फोन करणारे, कधी भेटणारे, उत्साहात बोलणारे रमेशजी अशा प्रकारे अचानक त्या ठिकाणी शांत होतील आणि आपल्यातून निघून जातील अशी कल्पना देखील कोणी केली नव्हती। पण दुर्दैवाने हे घडलं। पण मला असं वाटतं की त्यांच्या आठवणी या निश्चितपणे आपल्या सर्वांच्या मनामध्ये नेहमीच जिवंत राहतील। समाजाच्या अनेक क्षेत्रात त्यांनी जे केलेलं कार्य आहे हे कार्य देखील सदैव आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहील। रमेश मंत्री यांचं व्यक्तिमत्व अत्यंत उत्साही होतं। त्यांनी जे काही केलं त्यात उच्च दर्जा आणि परिपूर्णतेचा आग्रह कायम ठेवला। आज ते आपल्यात नसले तरी त्यांचं कार्य आणि योगदान सदैव स्मरणात राहील, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले। हम सबके जो संगठन के साथ उनका संबंध था, सहकार भारती से हो, नागपुर नागरिक बैंक से हो, अर्बन कोऑपरेटिव बैंक फेडरेशन हो, संस्कृत भारती हो, भारतीय जनता पार्टी हो, संघ के स्वयंसेवक के रूप में हो, हम सबके ऊपर हमको उनकी कमियाँ अक्सर याद देती रहेगी। भगवान उनकी आत्मा को शांति दे और उनके परिवार को ये दुख सहन करने का साहस दे। राजकीय, सामाजिक आणि बँकिंग क्षेत्रातील त्यांचं योगदान उल्लेखनीय, प्रेरणादायी आणि स्मरणीय राहणार आहे।